should we start? Before that, is screen visible and am I audible? Yes, sir. Screen is visible. You also audible. Thank you very much. Before I start with the lecture, I just want to make you understand the cycle of any athlete. कोणताही प्लेयर ज्यावेळेस चांगल्या परफॉर्मन्सला अचीव्ह करण्यासाठी स्पोर्ट्स ट्रेनिंग घेत असतो. सो डेफिनेटली एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी प्लेयर मीट्स विथ सम इंजुरीज. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या इजा ह्या होतच असतात. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हाऊ वी कम अक्रॉस दॅट इंजुरीज, ओव्हरकम दोज इंजुरीज, आणि परत एकदा तो ट्रेनिंग मध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स कसा करेन. सो हे लेक्चर 2 टप्प्यामध्ये मी विभागतोय की हाऊ टू अवॉइड द इंजुरीज अँड how to tackle the injuries. ठीक है. But before that, should we do one activity? एक छोटी सी activity करू आणि मग पुढे जाऊ. ठीक है. I have given one website on the screen along with the code. So all are requested to join this website. Just type menti.com in your web browser and just type the code given. थोडी एक activity पटपट करू म्हणजे मला पुढे जाता येईल. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर कोणती इंजुरी तुम्हाला याआधी आली होती त्याचं नाव फक्त लिहायला सांगितलंय. हॅमस्ट्रिंग, ट्रेपेझियस. आणि पॉसिबल याचं एक उत्तर द्या म्हणजे मला पुढे त्याचा वापर करता येईल. जर इंजुरी रिकव्हरी तुम्ही केली असेल तुमची स्वतःची तर 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी कोणता ऑप्शन तुम्हाला जास्त सोयीस्कर वाटला त्याचा फक्त स्केल आहे, ड्रॅग केलं तर चालेल. याच्यातला 4 ऑप्शन मी दिलेले आहेत की तुम्ही डॉक्टरने दिलेल्या सगळ्या व्यायाम प्रकार खूप छान प्रकारे केलेत. मे बी विदाउट सर्जरी, विथ सर्जरी तुमची रिकव्हरी झाली असेल, पण येस विदाउट सर्जरी झाली असेल तर एक्सरसाइज कराव्या लागतात. पोस्ट सर्जरी सुद्धा एक्सरसाइजेस कराव्या लागतात. Second is mental toughness during recovery. Third is family and coach support. तुम्हाला किती महत्त्वाचा वाटतो. And last is willpower. Okay. वेगवेगळ्या रेटिंग देऊ शकता 4 याला तुम्ही. Fine. Good. Thank you for the responses. आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे परत जरा जाऊया. एकच मिनिटात चालू. स्क्रीनवर if you see the first slide that I want to discuss with you all, just I am presenting one survey that has been done in the UK. वेगवेगळ्या खेळांच्या संदर्भात हा सर्वे झाला होता रिगार्डिंग द इंजुरीज अँड टाइप ऑफ इंजुरीज. सो जस्ट वॉन्टेड टू शो यू दिस. हा पर्टिक्युलर गेम आहे बेसबॉल. योगेश आव्हाड सरांचाच आहे म्हणून सुरुवातच तिथून केली आहे. बेसबॉलची एक मोठी लीग चालते अब्रॉड मध्ये. त्याच्या लीग मध्ये इंजुरीजचा सर्वे जेव्हा झाला होता तर त्यांचं असं म्हणणं आहे की शोल्डर इंजुरीज 16% होतात, एल्बो इंजुरीज 18%, नी इंजुरीज 7.65 आणि बाकी ज्या इंजुरीज ज्या कमी पर्सेंटेज त्याच्या ह्याच्यात घेतलेलं नाही. मुव्हिंग ऑन टू फुटबॉल, इथे हेड रिलेटेड म्हणजे मे बी ब्रेन इम्पॅक्टमुळे, बॉलचा जो इम्पॅक्ट असतो त्यामुळे बऱ्याच वेळा ब्रेन हा तात्पुरत्या स्वरूपात काम करणं थांबवतो. सो दॅट टाइप ऑफ इंजुरीज दे हॅव अराउंड 11%. नी इंजुरीज इथं खूप मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला 22%, अँड हॅमस्ट्रिंग इंजुरीज सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतील 16%. सो फुटबॉल प्लेयर्स, you all are from different field. That's why actually I'm presenting this data. Even if you see the percentage of injuries in rugby, इथे पण concussion is brain injury. Okay, जो impact मुळे होत असतो, तात्पुरत्या स्वरूपात brain functioning थांबवतो. Shoulder injuries are around 10%. Knee injuries are again it is a high percent, 19%, 18.21. If we move on to the next game, that is American football. सो इथे पण हॅमस्ट्रिंग इंजुरीज, अँकल इंजुरीज आणि नी इंजुरीज खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. कमिंग टू द आईस हॉकी, अप्पर बॉडीच्या इंजुरीज ज्या आहेत त्या 22%, बिकॉज इट्स वन ऑफ द फास्टेस्ट गेम अमंगस्ट ऑल. सगळ्या खेळांमध्ये सगळ्यात सुपरफास्ट हा गेम आहे.
लोअर बॉडीच्या इंजुरीज अपर बॉडीपेक्षा जास्त असतात. नी इंजुरीज अराउंड 8.6 अराउंड 9% असतात. कमिंग टू द बास्केटबॉल, NBA मध्ये केलेला हा सर्वे, नी इंजुरीज अगेन अराउंड 22%, अँकल इंजुरीज अराउंड 18% आणि फूट इंजुरीज अगेन अराउंड 8%. सो एवढं मोठं प्रमाण ह्या प्रत्येक खेळामध्ये तुम्ही बघाल तर डेफिनेटली आपल्याला पाहायला भेटतं. मग स्कूल असेल, कॉलेजेस असेल किंवा क्लब्स असतील इव्हनिंगला. सो एव्हरीवेअर वन थिंग इज कॉमन की इथे स्पोर्ट्स प्लेअर घडवण्याच्या दृष्टीने सगळे मेजर्स घेतले जातात, राईट फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. The basic thing, like journey of any sportsman begins at school and it comes to the higher performance maybe due to the club level. पण क्लब हा अशी गोष्ट आहे जिथे स्कूल गोईंग अँड कॉलेज गोईंग सगळे लोक येत असतात. आणि येस, डेफिनेटली वेदर इज स्कूल गोईंग चाइल्ड और मे बी कॉलेज गोईंग, every player faces injury at least once in a lifetime. Okay, you will agree with this statement. तर मग नक्की काय, तर इथे आपल्याला स्पोर्ट्स इंजुरीज समजून घ्यायला आणि त्याचं मॅनेजमेंट करायला मदत करतं स्पोर्ट्स मेडिसिन. And one of the major person who must have the knowledge of this is a PE teacher or maybe director of physical education, or I would say any sports personal or sports expert who is actually training his sport players. Okay, मग ह्याला कोणतं नॉलेज असणं अपेक्षित आहे असं आपण जर म्हणलं तर इंजुरी प्रिव्हेन्शन कशा कराव्यात हे या स्पोर्ट्स एक्सपर्टला माहिती असलं पाहिजे. दिस एक्सपर्ट मस्ट हॅव द नॉलेज ऑफ हाऊ टू रिस्पॉन्ड टू एनी इंजुरी इमिजिएटली. इजा झाल्या कशी त्याला प्रतिसाद द्यायचा. Safe and effective training programs. I have highlighted this particular point कारण this is the one of the important aspect where we can minimize or maybe avoid injuries. Next important thing is advocacy of safe sports participation. कसं स्वतःला सेफ ठेवून आपण खेळात पार्टिसिपेट होऊ शकतो ह्याची गाईडलाईन्स आपल्या खेळाडूंना आपण देणं फार गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीत त्यांची मानसिकता रुजवणं फार गरजेचं आहे. ऑफकोर्स post injury or maybe if you feel that this particular sports person may have injury due to certain reasons की त्याचा postural imbalance आहे, maybe त्याचा muscular imbalances आहेत, whatever that reason is, you must refer him immediate basis to the healthcare professional. पटकन जर झालं तर मे बी मोठी इंजुरी होण्यापासून तो वाचू शकतो. So coming to the last point, and this is most important aspect to minimize the injuries, that you should educate your student or maybe player on health and wellness aspect. या दोन गोष्टी ज्या खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला उपयोगी पडतील मुलांना चांगल्या रीतीने इंजुरी पासून लांब न्यायला. सो कमिंग टू द फर्स्ट पॉइंट, इंजुरी प्रिव्हेन्शन. स्पीड जरा जास्त होत असेल तर आधीच सांगा, कारण लुकिंग ॲट दी टाइम झोन मी आणि गिव्हन टाइम मी सगळं थोडं मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. अलॉंग विथ इंजुरी आय एम मॅनेजिंग टाइम. सो फर्स्ट थिंग वी विल हॅव द ओव्हरव्ह्यू की कोणत्या टाईपच्या इंजुरीज असतात ज्या कॉमनली सगळ्या खेळांमध्ये दिसून येतात. अँकल स्प्रेन इज मोस्ट कॉमन इंजुरी वी फाइंड अमंग्स द प्लेयर्स. Second injury is ACL tear. Nowadays, this percent of ACL tear has increased tremendously. Along with ACL tear, you will find most of the players are having meniscus tear injury, and some of the players are having both injuries together, ACL and meniscus tear. One more thing is patellar tendinitis. ज्यामध्ये पटेलाचा जो नी कॅप आपण म्हणतो, पटेला आपली वरची नीची कॅप, गुडघ्याची वाटी, त्याच्या रिलेटेड ही इंजुरी असते आणि बराच वेळा खूप ट्रिमेंडस पेन ऍथलीटला होत असतो. अगेन रनर्सनी म्हणजे इथे सुद्धा आता प्रॉब्लेम दोन ठिकाणी जात होतात. एक पटेलर रिजन मध्ये आणि एक टिबियल रिजन म्हणजे खालचं जे हाड आहे आपल्या टिबिया तिथल्या एका ठिकाणी आणि वर जी गुडघ्याची वाट आहे तिथं, असे दोन मिळून हा गुडघ्याचा जो भाग आहे ह्याच्यात काही चेंजेस येतात बेसिकली जे ट्रिमेंडस पेनला कारणीभूत असतात. हॅमस्ट्रिंग स्ट्रेन, वन ऑफ दी कॉमन इंजुरी इन ऑल द स्पोर्ट्स. मे बी स्ट्रेन असतो, मे बी ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 टेअर असतो बराच वेळा. ओके, दिस इज अगेन वन ऑफ दी एस्पेक्ट. ग्रोइंग स्ट्रेन, मोस्टली फुटबॉलर्स और मे बी जिथे खूप अनएरोबिक ऍक्टिव्हिटीज, स्पीडवाल्या, एजिलिटीवाल्या ह्या लोकांमध्ये किंवा या प्लेयर्स मध्ये ही इंजुरी खूप कॉमन रित्या आपल्याला आजकाल दिसत असते. डिस्लोकेशन्स, शोल्डर डिस्लोकेशन्स हे सुद्धा
See, there are two types. One is due to impact, but another type is due to the weakness of all the support system. म्हणजे ligaments जे असतात त्याच्या आजूबाजूला त्यांच्या weaknessमुळे किंवा त्यांना आलेल्या ताणामुळे, and this is could be because of the overuse of that particular joint. जिथे जे throwing events आहेत तिथे ह्या टाइपच्या इंजुरीज झालेल्या दिसतात. Shoulder dislocations. Again, रोटेटर कफ इंजुरीज खूप कॉमनली आपल्याला दिसते. रोटेटर कफ ही आता तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे इधर खूप सूज आलेली असते. ह्या 3 स्पॉट जे हायलाइटेड केलेले आहेत, ऑरेल्स तिथे फाटलेलं असतं. सो रोटेटर कफ इंजुरी खूप कॉमनली आणि मेजरली दिसणारी इंजुरी आहे. आणि मला एक स्टेटमेंट नक्की दिवशी वाटेल की whenever person is having ACL, meniscus or such type of injuries, definitely a player goes to the doctor and he consults. But most of the injuries, for example, hamstring strain, groin strain, and this rotator cuff injuries, these are actually जे players आहेत ना यांच्याकडून मोस्ट निग्लेक्टेड इंजुरीज आहेत. दे फील दॅट दे कॅन रिकवर फ्रॉम सच इंजुरीज ऍट देअर ओन लेवल, पण हे खरं तर खोटं आहे. आपण त्याच्यावर नंतर बोलूच. अँड दिस आर कॉमनली अकर्ड इंजुरीज, दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ फ्रॅक्चर्स. मग आता ह्या इंजुरीज होणार नाहीत का? डेफिनेटली होणार. मोस्ट ऑफ द सिच्युएशन्स काही असे असतील जिथं मे बी द इम्पॅक्ट ड्युरिंग द प्ले वगैरे होणार आहे. बट ओव्हर ट्रेनिंग, मे बी अ डाएट, मे बी अ डेली रुटीन ऑफ दॅट प्लेयर, दिस शुडंट बी द रिझन्स फॉर दिस ऑल इंजुरीज. याच्यावर थोडीशी आपण आज चर्चा करणार आहे. सो जर इंजुरीज होणार असतील तर इमिजिएट रिस्पॉन्सेस काय असले पाहिजे याच्यावर छोटीशी चर्चा करू. आणि मग इंजुरीज न होण्यासाठी मी नंतर बोलणार आहे खरं तर. पण असं समजू की पहिल्यांदा इंजुरी होत आहेत तर इमिजिएट काय केलं पाहिजे. तर एव्हरीबडी शुड नो की काही प्रोटोकॉल्स आहेत. फॉर एक्झाम्पल एबीसी ज्याला आपण म्हणतो, एअरवेज बघा. म्हणजे जर तो शुद्धीत असेल तर बघू नका, पण बऱ्याचशा वेळा ड्यू टू इम्पॅक्ट जे आपण आता फुटबॉल आणि रग्बी सारख्या ह्याच्यात पाहिलं की कन्कशन्स म्हणजे जिथं ब्रेन सारख्या इंजुरीज आहेत. इनिशियली असं होतं की जो प्लेयर आहे तो थोडासा अनकॉन्शियस झालेला असतो. और मे बी सम इम्पॅक्ट इन सम गेम्स जिथे इनविजन गेम्स आहेत, अटॅकिंग गेम्स आहेत, तिथे मे बी मानेला किंवा पाठीला इतक्या जोरात इम्पॅक्ट झालेला असतो की थोडासा काही वेळासाठी अनकॉन्शियस होतो प्लेयर. सो दॅट टाइम दिस एबीसी हॅज टू बी डन. एअरवेज बघा म्हणजे त्याचा पाथवे क्लिअर आहे का, नाकाचा श्वासोश्वासाचा, तोंडाचा, नाकाचा ब्रीदिंग त्याचं नॉर्मल आहे का, आणि डेफिनेटली जे काही सर्क्युलेशन आहे हवेचं हे नीट होण्यालायक आहे का, हे सगळं चेक करायचं असतं. सीपीआरची पहिली स्टेज. त्यानंतर गरज असेल तर सीपीआर करा. तुम्हाला काहीच जमत नसेल तर इमिजिएटली हेल्पसाठी कॉल करा. मे बी कॉल सम असिस्टन्स और मे बी अ डॉक्टर. डेफिनेटली कॉन्शियस जर असेल प्लेयर तर सगळ्यात पहिलं काय करा तर त्याला स्टेबिलाइज करा. त्याच्या मुवमेंट्स पूर्ण थांबवा, त्याला एका ठिकाणी बसवा. जर शक्य असेल तर त्या इंज्युअर्ड पार्टला काही सपोर्ट देता आले. इफ यू रिअली नो हाऊ टू गिव्ह दोज सपोर्ट, त्याला बँडेजिंग म्हणतो आपण. इफ यू हॅव द नॉलेज ऑफ दॅट, डेफिनेटली डू दॅट फर्स्ट. सेकंड, जे काही आहे त्या इम्पॅक्ट किंवा इंजुरी नंतर दॅट प्लेयर बिकम्स अनस्टेबल, ही हॅज सम ट्रॉमॅटिक सिच्युएशन अंडरगोईंग. सो त्याला थोडासा कम्फर्ट लेवलला न्या, थोडा त्याला रिअश्युरन्स म्हणजे थोडासा त्याला सहानुभूती द्या, आणि कशा पद्धतीने इंजुरी पटकन कव्हर होईल वगैरे ह्या विषयी बोला. रादर दॅन अरे बापरे हे काय झालं, आता हे कसं होणार, तुझी पुढची टुर्नामेंट गेली, आता ही टुर्नामेंट खेळताना येणार, या टाईपचं सांत्वन थोडस आय थिंक टाळावं प्लेयर्स बरोबर. म्हणजे काय होईल की प्लेयर पटकन अशा गोष्टींमधून रिकव्हर व्हायला मदत होईल. नेक्स्ट थिंग दॅट वी आर सपोज टू डू इज, जर ब्लिडिंग होत असेल इन केस, तर फर्स्ट मेजर हॅज टू बी टेकन ऑन स्टॉपिंग द ब्लिडिंग. ओके, मग ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीत तुम्हाला डिफरंट वेज आहेत त्या पद्धतीत तुम्हाला प्रयत्न करायला लागेल. ओके, जर इंजुरीज अवॉइडच करायच्या असतील, इथं आपण पाहिलं इंजुरी झाल्यावर काय करावं, पण आता मी दुसरं म्हणतोय. इंजुरी झाल्यावर काय करण्यापेक्षा त्याच्याही आधी आपण बोलू की इंजुरी टाळायच्या कशा. कारण सी, रिहॅबिलिटेशन कडे जाण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक तर इंजुरी व्हावी लागते, इंजुरी नंतर मे बी तुम्हाला कन्सल्टेशन लागतं स्ट्रॉंगली ऑफ एनी डॉक्टर, और मे बी सर्जरी लागते, आणि मग सर्जरी नंतर प्रोसेस चालू होते ते रिहॅबिलिटेशन. ऑर एल्स कन्सल्टेशन झालं एकदा डॉक्टरचे, त्यानंतर चालू होते प्रोसेस रिहॅबिलिटेशन. पण नाव आय एम स्पीकिंग बिफोर द इंजुरी. म्हणजे इंजुरी
न व्हावी, टाळावी किंवा मिनिमल इंजुरीज व्हाव्यात यासाठी आपण एक सेफ अँड इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार करू शकतो का, चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊ शकतो का. तर तुमच्या ट्रेनिंगमध्ये राईट फ्रॉम स्कूल लेवल टू कॉलेज लेवल और एनी ॲट क्लब लेवल, पहिलं व्हेरी फर्स्ट थिंग हे लक्षात ठेवा. आय अर्ज एव्हरीबडी, जे काही स्पोर्ट्स प्रोफेशनल्स आता तुम्ही काम करताय त्यांना रिक्वेस्ट आहे की ही जी गोष्ट आहे बायोमेकॅनिकल असेसमेंट अँड करेक्शन्स, प्रत्येक वेळेस राईट फ्रॉम स्टँडिंग, रनिंग, सिटिंग, लिफ्टिंग, काही गोष्ट असू द्यात, सगळ्यात पहिलं झालं पाहिजे तर पोस्चरल करेक्शन दॅट हॅज टू बी डन ऍट इमिजिएट लेवल वेन एव्हर यू स्टार्ट द ट्रेनिंग. आणि दिस इज what I have experienced is most neglected thing in the sports field, at least at the ground level, I mean grassroots level. हे खूप निग्लेक्टेड गोष्ट मला तरी अशी वाटते की खूप काळजी घ्यायला पाहिजे. ओके. Second, this is again one of the study that has been published in one of the journal that I am presenting in front of you. आता ह्यांनी आहे ना 9 वेगवेगळे प्रोटोकॉल्स दिलेत where we can think of preventing injuries in youth or maybe athletes. काय म्हणतात ते थोडंसं बघूयात. पहिलाच टप्पा त्यांनी जो दिलाय नॅशनल स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग असोसिएशनने, त्यांचं म्हणणं आहे की जे काही रेग्युलर चालतो प्री सीझन वर्कआउट किंवा मे बी इन सीझन वर्कआउट, त्यावेळेस जो काही फिटनेस प्रोग्राम आहे त्याच्यावर इंजुरी प्रिव्हेन्शनवर जास्त भर द्या. कारण ह्या दोन्हीमध्ये इंजुरी झाली तर डेफिनेटली प्लेअर आउट ऑफ परफॉर्मन्स होऊन जातो. पण त्यासाठी काय करायचंय तर ऍटलिस्ट एक दिवस ऑफ करा. 7च्या 7 दिवस ट्रेनिंग नका करू तुम्ही. ओके. एक दिवस तरी त्याला थोडासा ऑफ पाहिजे स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग किंवा कंडिशनिंग मधून. मग रिक्रिएशनल मध्ये तुम्ही थोडंसं एंगेजिंग करू शकता. ओके. कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स मध्ये त्याला जास्त करू नका. दिस इज अगेन द रेकमेंडेशन दॅट हॅव गिव्हन की जे काही सीझन चालू आहे तर मल्टिपल ज्या गोष्टी चालू असतात आपल्या किंवा वेगवेगळ्या स्पोर्ट्सला पण त्याला बऱ्याच वेळा इन्व्हॉल्व करत असतो, मे बी ॲट दी कॉलेज लेवल. तर हे थोडंसं किंवा मे बी ट्रेनिंग मध्ये आपण मल्टिपल थिंग्स त्याला एक्सपोज करत असतो, तर त्यात थोडंसं तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ऍटलिस्ट पूर्ण वर्षात 3 महिने असं असावं ज्याला आपण पिरियडायझेशनच्या मध्ये एक रेस्ट पिरियड असतो किंवा ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करायच्या असतात त्या फेजला ऍटलिस्ट 3 महिने कन्सिडर करा इन अ इयर. सगळ्या कॉम्पिटेटिव्ह मधून 1 महिना तरी त्याला बाहेर ठेवा. किंवा जे काही स्पेशलायझेशन आहे, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. 6th पॉइंट तुम्ही बघा, डू नॉट स्पेशलाइज इन अ सिंगल स्पोर्ट्स अंटिल द मिडल ऑर लेट ॲडल्टन्स. तुम्ही जर खरं पाहिलं ना तर स्पेशलायझेशनचं एज चालू होतं अराउंड 9 or 10 years. पण आजच्या युगामध्ये ऍटलिस्ट आय वुड से इन अर्बन एरियाज 4 आणि 5 वर्षाच्या मुलाला, मे बी 3 वर्षाच्या मी म्हणेल, दिस स्पोर्ट्स स्पेसिफिक पीपल आर आस्किंग देम टू जॉइन, मे बी फुटबॉल, मे बी हँडबॉल, मे बी बास्केटबॉल, मे बी क्रिकेट. म्हणजे असे एन नंबर ऑफ गेम्स आहेत जे 3 आणि 4 वर्षाच्या मुलाला स्पेशलायझेशन चालू होते, सेईंग की आम्ही इथलं FMS चालू करतो. बट FMS ची कन्सेप्टच अशी आहे ना की you are preparing that child who is 3 years, maybe onwards 6 years. तुम्ही त्याला प्रत्येक स्पोर्ट्स साठी तयार करतात, नॉट फॉर एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स. सो ती कन्सेप्टच कुठेतरी चुकीच्या पद्धतीने घेतली गेलेली असं माझं वैयक्तिक मत आहे. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्ही लहानपणापासूनच मुलाला एका स्पेसिफिक कॅटेगरीत नका टाकू until unless he is not ready with all the skills related to all the sports. Okay. 7th, 8th, 9th समरी करून सांगतो की इथे त्यांनी FITT प्रिन्सिपलवर भर दिलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनाइज करा तुमचं ट्रेनिंग, की जास्त फ्रिक्वेन्सी ठेवू नका, व्हॉल्यूम थोडा कमी करा. कंडिशनिंगच्या वेळेस किती भार ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग त्याला दिलं पाहिजे ह्याच्यावर ते आपल्याला सगळं गाईडलाईन द्यायचा प्रयत्न करतात. ओके. सो दिस आर 9 क्रायटेरियाज आणि यातला मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आय वुड से, डोंट स्टार्ट अर्ली स्पेशलायझेशन टू एनी किड. मी आजकाल बघतोय खूप 4 आणि 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा खूप हेवी ट्रेनिंग दिलं गेलं जातं. अँड यू ऑल विल ऍग्री विथ दिस मी, दिस इज द बेसिक थिंग दॅट माय चाइल्ड शुड रिफ्लेक्ट ऑन द सोशल मीडिया. हा खूप मोठा भाग आहे की माझी मुलं किती लहान वयात किती चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग एक्वायर करतात, पण त्यांच्या जॉईंटवर येणार आहे, त्यांच्या मसलवर येणार आहे, ह्या ट्रेनिंगमुळे जो ताण येतोय
आत्ता कदाचित ते खूप चांगल्या पद्धतीने स्किल परफॉर्म करतायत, पण जे लेटर एज त्यांचं विदाउट स्ट्रेंथनिंग जे स्किल परफॉर्मन्स झालाय, विदाउट फिजिकल प्रिपरेशन जे त्यांचं यूज होतोय सगळ्या मसल्स अँड बोन्स, हे डेफिनेटली विल लीड टू दी इंजुरीज at any cost. Of course, this is the most important aspect and most neglected aspect in the sports field. कि periodical health and wellness assessment झालं पाहिजे. If you are training a child, maybe a player for any particular, say football, handball, basketball, these are total anaerobic specific games. म्हणजे इथे multiple times sprinting आहे, खूप जास्त वेळा. मग अशा मुलांचं तुम्ही काही टेस्ट करताय का? मे बी अ बिग टेस्ट, मे बी योयो टेस्ट, मे बी मल्टिपल स्प्रिंटिंग टेस्ट ज्याला आपण म्हणतो RAST टाईप. तर या टाईपच्या काही टेस्ट थ्रू तुम्ही त्याचा अनॉर्मिक फिटनेस चेक करताय का? वन थिंग. कार्डिओव्हॅस्क्युलर आपण पिरियडिकली चेक करतोय का? सेकंड थिंग. थर्ड थिंग, व्हॉट एव्हर लोड वी आर गिव्हिंग ऍज पर दॅट ह्याचे मसल्स खरंच चांगल्या पद्धतीने फंक्शनिंग होत आहे का? खरं तर लॅक्टिक ऍसिड पासून तर सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजे आपल्याकडून, पण डेफिनेटली लॅक्टिक ऍसिड टॉलरन्स हा सुद्धा एक मेजर ऍस्पेक्ट असतो लेटर ऑन इंजुरीज होण्यासाठीच्या. फ्लुइड आणि मिनरल्स ह्याच्यावर नंतर मी बोलणारच आहे. हा एक मोठा ऍस्पेक्ट काम करून जातो आपल्या इंजुरीज मध्ये. So if you want to avoid the injuries, one of the important again aspect is educating. How you are educating your students, that is players, on the perspective of health and wellness. So यातल्या बेसिक गोष्टी डेफिनेटली आपल्याला बघायला लागतात. तर इंजुरी झाल्यानंतर जो RIC आपण म्हणतो की रेस्ट, खरंच आपण त्याचं ट्रेनिंग त्यांना देतोय का? एक ऑर एल्स बेसिक इंजुरी जरी झाली, अँकल स्प्रेन और प्लेयर तुम्हाला कंप्लेन करतोय की माझ्या शोल्डरला पेन आहे, माझ्या बॅकला थोडस पेन आहे, माझे थाईज थोडे पेन होतात, तर बऱ्याच वेळा टीचर कडून असं सांगितलं जातं, मे बी कोचेस कडून, अरे जिसको दर्द नाही वो ट्रेनिंग कैसा. तर मी ह्याच्यात एका सजेस्ट करेल की कोणताही पेन तुम्ही ओव्हरलुक करू नका, इग्नोर करू नका. दॅट कुड लीड टू द मेजर इंजुरी. सो यू मस्ट गिव्ह द नॉलेज टू रेस्ट, इम्पॉर्टन्स ऑफ रेस्ट टू द चाइल्ड. आयसिंग, इफ इंजुरी होती आहे, अशा पद्धतीचं पेन होत आहे, तर इमिजिएट लेवलवर मे बी अप टू 48 आवर्स त्याने आयसिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे. आयसिंग मध्ये बऱ्याच वेळा काय होतं, आईस पॅक्स असतात, मे बी होममेड, मे बी आउटसाइडर्स जे आपल्याला मेडिकल मध्ये भेटतात. बट वन थिंग दॅट आय हॅव ऑब्झर्व, जिथं इंजुरी झाली त्या पार्टवर आईस ठेवला जातो आणि ज्या काय प्रोटोकॉल्स प्रमाणे सांगितलं जातं 15-20 मिनिटं तिथंच आईस ठेवलेला असतो. दिस शुडंट बी ऍक्च्युअली डन. तुम्हाला इन अँड अराउंड सगळा एरिया आयडियली सगळा आयसिंग करायचा असतो. सो बेसिक इंजुरीज झाल्यावर आयसिंग कशा पद्धतीने करावं ह्याचं सुद्धा ट्रेनिंग खरं तर दिलं पाहिजे. अँड दॅट हॅज टू बी डन अराउंड 20 मिनिट, बट नॉट एक्झॅक्टली 20. एज अप्रोप्रिएट बेसिक इंजुरी रिलेटेड तुम्हाला त्याचं व्हेरिएशन करावं लागतं 10 to 20 minutes अँड मे बी ऍटलीस्ट 2 to 3 times in a day. That has to be done. आफ्टर रेस्ट, आफ्टर राईस, इट कम्स टू द कॉम्परेशन. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तुमचा तो इंजुर्ड पार्ट खरं तर सपोर्ट्स त्याला दिले पाहिजे, ज्याला बँडेजिंग आपण म्हणतो. वेगवेगळ्या हे आल्यात. आणि येस, आय वुड मेन्शन वन थिंग. nowadays in most of the competition, or even this is my training college, and most of the time I observe that the students are coming with some bandages done along with the joints. मला अजूनही कळत नाही त्या स्ट्राइप्सचं खरं तर त्यांनी ट्रेनिंग घेतलेलंही नसतं. वेन दे डू इट स्ट्राइपिंग, तर ते मला चिकटपट्टा तुम्ही ज्या लावता त्याच्याबद्दल मी बोलतोय. I never understand one thing, do they really have the knowledge of muscles and joint, how that muscle has gone around that joint, and कशा पद्धतीने त्याला टेपिंग करण्याची गरज आहे. Without that knowledge actually people or students are doing it. So coach must see that your student is having correct knowledge and precise knowledge about this. Lastly, elevation. Whenever the part is injured, that person shouldn't use it. That is stabilization, and again the elevation. These two things are very much important in order to minimize the blood flow towards that part, and that actually helps to recover that injured part faster. So या aspect वर आपण सगळं खरं तर knowledge दिलं पाहिजे. And yes, of course, all the students, all the players should have knowledge of muscles,
should have knowledge of joints, how they functions, and how to take precautions. And most important thing, they should have the knowledge of movements, which type of movements happens at which joint. कारण बऱ्याच वेळा रॉंग जॉईंट पाशी केलेल्या रॉंग मुवमेंट्स मुळे तुमचे लिगामेंट्स स्ट्रेन होणं, लिगामेंट्स लूज म्हणजे ज्याला आपण वीकन म्हणतो ते होणं, आणि त्याच्यामुळे डिस्लोकेशन, मे बी ताणल्या गेल्यामुळे लिगामेंट फाटणं, किंवा मे बी बऱ्याच वेळा त्या जॉईंटच्या इथे ताण आल्यामुळे होणारे पेन हे खूप जास्त प्रमाणात आढळतात ड्यू टू दी improper knowledge of this also. So I would suggest this all also. Of course, whenever that person is having some injuries, we magashi just mention kela, whether it is a simple ankle sprain, it can be, it could be a hamstring sprain, maybe any muscle related pain. I would say immediately ask the student to visit or consult a health professional, maybe a physiotherapist, maybe orthopedic, की नक्की इंजुरी काय आहे आणि कशामुळे होतीये. बऱ्याच वेळा त्याचं जर नॉलेजच त्या मुलाने घेतलं नाही तर रिकव्हरी होण्यापेक्षा इंजुरी वाढण्याचं प्रमाण खरं तर वाढतं. सो बेसिक ह्या गोष्टी थोड्याशा आपण दुर्लक्षित करतो आणि त्याचमुळे कदाचित इंजुरी वाढतात का काय असं पण एक खरं तर मोठा प्रश्न आहे. सो कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, हाऊ टू प्रिव्हेंट इंजुरीज. कोणत्या स्ट्रॅटेजीज ज्या आपण खरं तर पाळल्या पाहिजे. सो ऑफकोर्स एव्हरीबडी नोज दिस, प्रॉपर वॉर्मअप अँड कूल डाऊन. पण in the first lecture, Dr. Suman Pandey rightly mentioned, one of the participants asked the question when that whether this atmospheric changes do really affect on the performance. Of course, yes. So yeah, warm up and cooling down मी तिकडे पण relate करेल की whenever you are warming up or maybe preparing yourself for the next session in the hot atmosphere, maybe in the cold atmosphere. So ह्या वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे, maybe at sea level, maybe at the altitude, म्हणजे ज्यावेळेस उंच भागावर आपण जाऊन व्यायाम प्रकार करणार आहोत, मे बी फॉर एनी कॉम्पिटिशन यू हॅव गॉन देअर. सो या सगळ्या गोष्टींचं नॉलेज एका स्पोर्ट्स प्रोफेशनलला असणं फार गरजेचं आहे, एक्सपर्टला असणं फार गरजेचं आहे. अँड बेस्ड ऑन द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स यू शुड प्लॅन युअर वॉर्मअप अँड कूलिंग डाऊन. जेवढा वॉर्मअप गरजेचं तेवढाच कूलिंग डाऊन गरजेचं आहे. सो इन कूलिंग डाऊन ऑल्सो any coach should have the knowledge of different types of stretches, maybe active, maybe passive, maybe ballistic, and most important thing is PNF. PNF stretches खरं तर इन्व्हॉल्वमेंट अशा वेळेस खूप गरजेचं आहे ज्या तुम्हाला इंजुरी थोड्याफार होतात किंवा मे बी इंजुरी टाळायची असतील तर. Coming to the next part, whenever we are planning our sessions, it should have a gradual progression. Everybody will understand this immediately and everybody will definitely agree with this. पण माहित नाही आजकाल जसं ड्रग्स आणि ह्याचं प्रमाण वाढलंय आपल्या फील्डमध्ये, इमिजिएट परफॉर्मन्स वाढण्यासाठी जे काही आताच प्रभू सरांनी सगळं सांगितलंय, खूप सेवन केलं जातं ड्रग्सचं. तसाच हा एक भाग आहे की ड्रग्स वाढवून इमिजिएट लेवलला पुढच्या लेवलला जाऊन तुमचं ट्रेनिंग चालू करायचं without thinking ki really muscle or joints or your body is really ready for that particular progression. त्याचा जास्त विचार न करता डायरेक्ट तिकडे जायचं. कारण आजकाल असं झालंय की as soon as child enters on the field, maybe a cricket field, he has to become Virat Kohli or maybe Sachin Tendulkar, maybe Dhoni immediately. The football courtला तो पोहोचलाय, whatever the age is, immediately त्याला मेसी बनायचं असतं. So याचाच फायदा मे बी कोचेस घेतात का हे पण एक आहे. आय वुड नॉट से each and every coach, but most of the time this has been observed. Okay, so gradual progressions are very important. Appropriate strength and conditioning has to be done. If you are training a child up to the maybe 17 years, 19 years, I have personally observed one of the session given to the age group under maybe 70, you say 15 ते 17 वर्षातली मुलं होती and they were given heavy weight training. मी त्यांच्याशी डिस्कस केलं त्या कोच इनडायरेक्टली की वाय आर यू गिव्हिंग सो मच स्ट्रेंथ ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. तर त्यांनी मला त्याचा खूप मोठा इम्पॉर्टन्स सांगितला की या स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे कसे रिझल्ट बदलणार आहेत आणि कसा परफॉर्मन्स वाढणार आहे. आय डू एग्री, बट वन थिंग, हॅव यू रिअली ऑब्झर्व्ड what at what level their physical
physical, I'm talking about the body. Growth has taken place. खरंच प्रत्येक each and every child is ready to cope up with such strength training. That has to be taken into consideration. Otherwise injuries होण्याचे chances खूप मोठे आहेत आणि खरंच आपण 17 ते 18 वर्षापर्यंत अशा हेवी वेट ट्रेनिंगला I am talking with the help of weights दिलं पाहिजे का? I am really have a question mark. मग plyometric ला आपण जास्त जाऊ शकतो का? With weight जास्त जाऊ शकतो का? Or maybe basic resistance equipments ला आपण use करू शकतो का? This is again a question. Next thing we should understand, which I have mentioned before also, कि whenever your student is performing any movement, why I am saying student, maybe you are a PE teacher and we are training a child for any activity. Or maybe you are dealing with some sports training and there you are coaching. So during both the things, you have to take consideration about the positions or posture that your player is, following. जर चुकीचे posture चालू असतील during any movement, definitely it will lead to the injury. आणि ज्या आजकाल common injury ज्या दिसतात ना, neck pain, back pain, shoulder pain, these are most common injuries that are happening not only within the players but common people. And तुम्हाला believe नाही होणार, one of the physiotherapists with whom I was discussing last month, he said, sir, most prominent area म्हणजे आता एज ग्रुप आहे तर दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. एज ग्रुप इज फ्रॉम 15 years till 35 years. यात कॉमन इंजुरीज ह्या खूप आहेत की बॅक पेन, नेक पेन and shoulder pain, and that is due to the excess use of mobile in improper position. Okay. Second, ते म्हणतात की सगळ्यात जास्त इंजुरीज कोणाकडे सापडतात आता नॉन प्लेयर्स पेक्षा, कारण सेडेंटरी वर्क इतकं वाढलंय. then it comes again to the posture. So what I wanted to mention here, when we are dealing as a PE part, maybe at school level, maybe at the college level, I would say each and every sports professional, PE teacher से लेकर director of physical education, they should ensure कि तुमच्या समोर जेवढे मुलं आहेत, they are using each and every gadget, maybe each and every posture they are maintaining properly. Okay. And second, whenever you are training a child for any sports, see to it he is following correct movement pattern. Lastly, of course, age appropriate equipments and surfaces आपण वापरले पाहिजे. आजकाल काय, most of the schools, most of the colleges do not have proper fields available. त्यामुळे जे available field आहे त्याच्यावर ट्रेनिंग दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, एका स्कूलमध्ये हॉकीची प्रॅक्टिस चालू होती आणि त्यांच्याकडे ग्राउंड नव्हतं प्रॉपर. छोटासा एक मड ग्राउंड होता आणि एका ठिकाणी हार्ड सरफेस होता. सो दे वर प्लेइंग हॉकी ऑन द हार्ड सरफेस as mud ground is not appropriate. म्हणून हार्ड सरफेस वर हॉकी खेळतात. बट अगेन द क्वेश्चन इज the bounce what that ball is going to get, or the jerks what those joints are going to get. ह्याला खरं तर विचार केला गेला पाहिजे. अगेन द सेकंड थिंग, इक्विपमेंट. मोस्ट ऑफ द टाइम एज, मी तुम्हाला मगाशी जसं म्हणलं, अर्ली ट्रेनिंग चालू झाल्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम जे इक्विपमेंट्स वापरले जातात ते एज अप्रोप्रिएट न वापरता मुलगा बऱ्याचशा वेळा एक स्टेप पुढे जाऊन, कारण तुम्ही म्हणलं ना वर्कलोड प्रोग्रेशन व्यवस्थित न केल्यामुळे इक्विपमेंट चुकीचे वापरले जातात. मे बी हेवी बॅट, हेवी रॅकेट, और मे बी दी ओव्हरसाइज बॉल. आणि ह्यामुळे सुद्धा इंजुरीज वाढण्याचं प्रमाण खरं तर जास्त होऊ शकतं. And of course, hydration and nutrition plays a vital role in avoiding the injuries. Most common injury that I hadn't mentioned, that is cramps. I would not say injury, but due to cramping, सतत होणाऱ्या cramping मुळे जे muscleचा loss होत असतो ना, and that actually leads to the most of the injuries. Okay, so these are certain things that we should avoid.